हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. नका भावा बहिणींना लाईट गेली तेव्हा आताच बाहेर निघाली. आता दिवस मावळत आलाय. मस्त बघा गार हवा सुटली या शिवण्यानी हो का इथं घाण तिला झाडायला लावलंय. गारात सगळ्या वाऱ्यानं ही होईल. फुलं तोडल्या ती घेण्यानं देण्याची. का बरं तसं केलं आजची तू? कर गोळा गोळा कर कना 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 सगळ्या ह्याच्यात पांगायला लागलं. काय म्हणली? ये 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 इकडं आली आता मी बाहेर. ये आता बऱ्याच दिवसापासून भाऊ बहीण म्हणत होते पूनम ताई केसाला काळ लावा, केसाला काळ लावा. यो आर 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 देवा लय दमल्यावानी होतय बाबा. बघा केस काळ केल्यात. आज काढला थोडा कामातून टाइम आणि केस काळी केली. आज डाय केल्या केसांना तर चिलटांनी याड लावलं या. काय सांगावं तुम्हाला. हाय ते बरं आहे. घोंग 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 भावताली. मगाशी मसाले बी कुटत होती तर आधीच त्या तिकटाने कस्तरी होतं मसाला कुटताना आणि त्या चिलटांचा येडा. काय सांगावं भावा बहिणीनं. हाय ते बरं आहे. हो का लाईट गेली. बसली आता निवांत बाहेर जरा येऊन. लय दमल्यावानी झालंय बघा. चला संध्याकाळची टाइम झाला. कुकरी मेंढरे डोंगरावनं चरून चरून निघाली बापा घरी. बायडाते आली. पुरीनं कशी फुलाचं तिकडं लावून दिलंय झाडात बघितलं का? बायडात्याला बोलावलं. लय सरपण आहे काय ना बाबा जंगलाकडं. असं ना जावं काय ना आपण बी आणायला. बायडाते आली. पाऊस येतोय काय बायडात्या? आबाळ आलं या. काय त्यांनी सांगितलं काय म्हणलं नका का सांगा ना. ये मला म्हणजे त्याच्या मागे झाली. म्हणलं कालव फिलवणाला काय आणलंय का काय इकायला म्हणून विचार म्हणलं. आणू काल बघा भाऊ बहिणीनं आता चाललं या. पाऊस येतो का काय कोण हिरवं हिरवं गार झालंय भाऊ बहिणीनं हो का सगळीकडे. हाय की नाही बायडा त्या? बसली आमच्या दोघीची बैठक आता. मग आता अजून कोणाला आणती? केलता की मगाशी मी फोन. दादाची आई गेली ना. बघा कुलूप आहे घराला. तिला फोन केला होता ना मी. बोलली घडीभर दिला फोन. बरं आहे का म्हणलं पावसा पाण्याचं. मला इतर पाऊस पाणी झाला. बरं आहे त्याच बरं चाललंय.
पाहिजे ग पुन्हा. हे काय जास्वंदाची फुलं तोडल्या ती पुरीनं न गुलाबाची न पाकळ्या तुडीत बसली होती असं तर एवढी बांधली सगळं. अगं बांधलं तरी ती मोठं झालंय ना झोक जातोय त्याचा ती वेल आहे ना वेल आता ती जसं जसं मोठं होईल तसं तसंच होईल त्याला आहे ना मोठं असं ही करावं लागल छत्री सारखं अँगल असा आणून छत्री सारखं करून मग त्याच्यावर बांधावं लागेल तर मला बाकर कर तुझी आया करते आणि माझं कोण करायचं. बघितलं? माझ्या मनात झाली. तिला माहित आहे चपात्या चपात्या केल्यात ना आयांनी माझ्या आईने केली की चपाती खायची का तुला हा चपाती खात नाही ती भात खात नाही तिला नुसत्या भाकरी लागते त्या भाकरी नुसत्या भाकरी खायला लागतात भाऊ बहिणींनी चपाती नगू भात नगू लय जमल्यावाने झाला गे बायडा त्या जीव हा? तू शेरडा माग जाती कशाची बघायचं आलं. हं? लांबून जात केस सकट हो सकाळी बळच तुला सांगती आता व्हिडिओ बघणारे भाऊ बहीण मला म्हणतात पूनम ताई केस लय पांढरं झालं मेहंदी लावा तवा सकाळी हो मेहंदी लावली केसाला आज दिसते का मी पांढरी आज झाली काळी काळी हे काय बुरकुला इचरायला हे नाही आता उलसक विचारती नाही तर असाच गुतोडा होतो मग केसात केस तर मरणाची गळते ती चला आता भाऊ बहिणीनो बसतो जरा बायडा त्यान मी गप्पा छापा हानीत एकाला दोघी हो काय बायडा इकडं गरजायला लागलोय हा येतोय काय हा कुणाच्या गावाला भाऊ बहिणीनो पाऊस हाया आमच्या गावाला तर गरजायला लागलं यावं तुमच्या गावाला असलं तर सांगा आता ग तोंडात गेलं काय आली लाईट आलेलं आहे बाया बाया ए बुलटूज मोड घरी वर बंद कर शिवन्या कंगवान ग माझच म्हणते कंगवान ग बाये केस इचरायला ए शिवनो शिवन्या छक तो तुझी करड तो कोकर तुझी शेरड घुसली तिकडून अगं बघ 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 शिरली झाडात हान 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 तुमची शेरड लय वैताग देते बाया कुणाची नाही तर पण तरी मग रानात तू ठेवलं ना. नाही तर आम्हाला यायला लावलं होतं दिवसभर तरी रानात तू ठेवलं. रानातच नेत जावा चला भाऊ बहिणीनो जरा डाय केलेली केस कशी दिसते सांगा मला कमेंट करून होय आज दिसते का तुमची पूनम ताई हिरवणी वाणी होय बायडा त्या दिसते ना आज काय बा, पोरगी दिसते. 16 वर्षाची हा? हो, कपडे शिवता शिवता आली 12 वर्षाची होय बर 12 वर्षाची कपडे शिवता शिवता येऊन तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं इथं बसली लाईटच गेली होती ना त्याच्यामुळं आता बसती जरा उलशिक बायडा आत्या संग गप्पा मारत आणि मग जाते आता कपडे शिवायला तेवढं सांगा कमेंट करून कशी दिसते ती आता केस डाय केल्या डाय आज काय जाणार मला सांगायचं ना तू परत जाणार सांग दळून ठेवलंय मी दळून ठेवलंय म्हणलं मी कुठं ती यायची माघारी कुठं जायची हा ती बघायची आताच बघायची आडच काल ठेवलं होतं परवाशी एक ठेवलं त्या दिवशी एक ठेवलं सगळी संगच आणायची ना मला ते वजन नाही येणार एवढं हा तेवढं आहे 2-2.5 पाहिलेच आहे मला इथं मोकळ्या तर दम लागतोय हा ही चढ आहे ना चढायला हा ग त्याच्यामुळे पहिल्यावानी होत ना हे पुरी. वजन आणायचं. पहिलं मग बाई चवून बोलता करायचं आता काही एवढं सक नको मी हांडा द्यायची ना दम लावू लागू जात मला तर हटायचं मत नाही आता हांडा वय जसं जसं माणसाचं ही होईल तसं तसं कमजोर होत चालतंय
आता याचा काही दिवस काढायचा. हा मग काय तर जीव जाईना म्हणा हातपाय फोडायचा आता. नाही कुलूप नाही लावलं. लय अवघड आहे बाई. सोपं नाही की. चला भाऊ बहिणींनो बाय करते सगळ्यांना आता. बाय बाय सगळ्यांना. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू उद्याच्याला मस्त पैकी व्हिडिओ मध्ये. होय हा बस बायडा आत्याला हाती गप्पा जरा. हा हा टापा हाणावा आपल्या. टापा हाणत बसती जरा उत्साह बायडा आत्याला. बायडा आत्या आली तिच्या टापा हाणायसाठी बोलवून घेतली मी बायडा आत्याला. शेड उघडा त्याच्यात इकडं ठेवलंय दळून. आणि मी बी जरा उलीशी आराम करते. लय दिवसभर काम केलं. आता जरा डंका कोणाचा वाजवायचा? डंका मिरची कोणाची? मिरच्या मस्त येते ते आता. नाही ती आज कोणाच तिकडच्या होत्या गावंदारात. म्हणलं हिच्या काय हाताला पाहायला जमणार. मी तुला काय म्हणलं गावात मिरची येते. मग काय